ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पूजा पार पडली। मंदिर प्रशासनाने भाविकांकरता ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली। वणीच्या सप्तशृंगी मंदिरात घटस्थापनेआधी देवीच्या विविध अलंकारांची पूजा करण्यात आली। माथेच्या सुवर्ण अलंकारांसह मुकुट, पादुका, कमरपट्टा याची विधिवत पूजा झाली। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा, घटस्थापना झाली। कोरोनामुळे यंदा मंदिरं बंद आहेत, त्यामुळे भक्तांना देवीचं प्रत्यक्षात दर्शन होणार नाही। त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना देवीच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। करवीर निवासींनी अंबाबाईच्या मंदिरात सकाळी 9च्या सुमारास तोफेची सलामी देण्यात आली। तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापना। महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या मुख्य मंदिरात आज घटस्थापना झालेली आहे। यावेळी खंडेरायाच्या मंदिरातील मूर्तींना नवीन वस्त्र नेसवून या मूर्ती बालद्वारीत आणण्यात आल्या। त्यानंतर जेजुरी शहर आणि पंचक्रोशीतल्या घराघरात नागरिकांनी घटस्थापनेला सुरुवात केली। चंद्रपूरचं आराध्य दैवत देवी महाकालीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली। आज सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना झाली। महाकाली देवीचे हे मंदिर 15व्या शतकात बांधण्यात आल्याची माहिती आहे। देवीच्या दर्शनासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणून भाविक येत असतात। नाशिकच्या चांदवडमधील कुलस्वामिनी रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली, पण यंदा भक्तांविनाच नवरात्रोत्सव साजरा होतोय। दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी रंगमहालातून देवीचे आभूषण, मुखवट्याची पारंपरिक पद्धतीने पालखी निघत असते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी रद्द करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूणमधील तेरव गावातल्या भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना केली जाते। मंदिरात देवीला हळद पिंजरीचा लेप लावून दागिन्यांमध्ये सजवलं जातं। तसंच नवरात्रोत्सवाचे 9 दिवस विविध रंगांच्या साड्यांनी देवीला सजवलं जातं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवात शासनाने मंदिर प्रवेशास बंदी केली। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले इथल्या श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणे देवीची 9 रूपातली दररोज पूजा केली जाते। मंदिरात प्रवेश बंद असल्याने भक्तांसाठी देवी सातेरीचं दर्शन ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे। पंढरपूरमध्ये चंद्रभागा पुलावर आलेला कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात ऊस, केळी, लहान मोठी झाडं, मेलेली जनावरं पुलाला येऊन अडली होती। पुलाच्या तांत्रिक तपासणीनंतर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान पंढरपूर शहरात अनेक घरांमध्ये अद्यापही पाणी आहे। अजित पवारांपाठोपाठ खासदार सुप्रिया सुळेंनीही अतिवृष्टीमुळे बारामतीत झालेल्या नुकसानीची पाहणी केलेली आहे। बारामतीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली। पवार कुटुंबातले शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे तिघेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। भात शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात भात शेतीचे पंचनामे केले जातात की नाही हे पाहण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातल्या भात शेतीच्या पंचनाम्यांचा आढावा घेतला। मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करतात। जळगावच्या ग्लोबल रुग्णालय शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। अमोल देशमुख असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तो पेशाने कंडक्टर आहे। 13 ऑक्टोबरला त्याने 1 कोटी दिले नाहीत तर रुग्णालयाचा शुभारंभ कार्यक्रम बॉम्बने उडवू अशी धमकी दिली होती। बेळगावमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आणि ज्याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 5 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे। चंद्रपूर शहरातील शक्तीनगर वसाहतीतून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। या वसाहतीत गेल्या 15 दिवसांपासून एक बिबट्या येत असल्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली होती। हा बिबट्या 4 वर्षांचा असून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात ठेवण्यात आले।